पाऊस पडेल का, लग्न होईल का, पैसा येईल का असं म्हटलं की लगेच मान हलवून हो म्हणणारा नंदी बैल आणि त्यासोबत कानी पडणारा गुबू गुबू असा वाद्याचा आवाज आता काळाच्या ओघात लोप पावत चाललाय। काही वर्षांपूर्वी ग्रामीण भागात सर्रास दिसणारे नंदी बैल आता क्वचितच पाहायला मिळतात। ग्रामीण भागात खरीप हंगामाला सुरुवात झाली की वासुदेव, बहुरूपी, नंदीवाले, कडक लक्ष्मी अशा लोककलाकारांची वर्दळ असायची। रोज कोणी ना कोणी शेतात, खळ्यावर, मळ्यावर आणि प्रसंगी घराच्या उंबरठ्यावर येऊन कला सादर करून आशीर्वाद देऊन मिळेल ते धान्य घेऊन आपल्या पोटाची खळगी भरायचे। मनानं दिलदार असलेल्या बळीराजाकडून पसाभर धान्य घेऊन सर्वांचं मनोरंजन करून हे कलाकार दाद मिळवायचे। विशेष म्हणजे नंदी बैलवाले आपल्या सोबत भला मोठा बैल घेऊन पावसाचा, लग्नाचा आणि भरमसाठ पैशाचा मान हलवत अंदाज सांगायचे आणि त्यांचा अंदाज खराच ठरला तर पुढच्या वेळेस आल्यावर आणखी मोठं आदरातिथ्य व्हायचं। परंतु आता खेडेगावालाही शहरीकरणाचा रंग येऊ लागल्यानं ग्रामीण भागातही मजल्यावर मजले चढू लागलेत। एरवी घराच्या बाहेर शेतात काम करणाऱ्या मालकीणबाई आता बंगल्यात एसीची हवा खाताना दिसतात। बाहेर कोणी व्यक्ती येऊन थांबली तरी त्याला प्रतिसाद मिळत नाही, ही खंत आहे। बदलत्या जीवनशैलीमुळे लोककलाकारांवर संक्रांत आली आहे, त्यामुळे नंदी बैलवाले आता क्वचितच गावात पाहायला मिळतात। पारंपरिक पद्धतीनं नंदी बैल घेऊन फिरणाऱ्या कुटुंबातील नवी पिढी सुद्धा हा व्यवसाय करायला तयार नसल्यानं नंदी बैल आणि गुबुगुबूचा आवाज आता कायमचा बंद होण्याच्या मार्गावर आहे।